आकार बघशील ना खालच्या साईडला स्लोप असतो म्हणजे शत्रूला कळणार पण नाही की कुठून आमच्यावर अटॅक होतो. पण ते ह्याच्यानंतर आहे ती केमिकलची कल्पेशचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. गुड मॉर्निंग. तर बघा हे सगळं फोटो सेशन चालू आहे इथे हे जे सिंगल आहेत ते असे उभे राहिलेत बिचारे. तो तिकडे फोटोग्राफर बनला आहे योग्य. आणि कल्पेश तो थोडा त्याचा मूड ऑफ झाला आहे की तो सध्या आता एकटाच त्याला वाटतं ते, त्यामुळे तो दुसऱ्याला आता ॲडवाईस देतोय कसे फोटो काढायचे ते. कल्प्या जर तू पण सोबत आणला तर तुझी अवस्था अशी नसते रे बिचाऱ्या. मी माझ्या बायकोला घेऊन वेगळ्या व्हिडिओ केले असते ना, फोटो काढले असते. मी काय केली स्टार्ट मध्ये नंतर टाकायचं. 1 2 3 स्टार्ट. लग्नाचा व्हिडिओ अजून संपलेला नसतील. आता हात खेळचा फ्रेम मध्ये नाही. शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली कालचा दिवस होता. आम्ही तापोळाला गेलो होतो, तिथून बोटिंग केली, घरी आलो, थोडंसं तिकडे मार्केट एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. पण खूप गर्दी होती काल आणि ट्रॅफिक पण खूप होती, त्याच्यामुळे बराच आम्हाला आमचा टाईमपास झाला तिकडे. घरी आलो, जेवलो, थोडंफार टाईमपास केलं, टाईम स्पेंड केला ग्रुपसोबत. आणि आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो आहे. सकाळी ब्रेकफास्टमध्ये आम्हाला कांदेपोहे दिलेत. काय धूप पाहिजे आणि सकाळचा नाश्ता कांदेपोह्याने आमचा होता. सुरुवातची कांदेपोह्याने होते. माझ्याकडे नाही माहिती. अरे कहना क्या चाहते हो? माझ्याकडे नाही माहिती. माझ्याकडे नाही आहे. हे मंग्या दार होतील पोहे. काल सुद्धा जेवायला छान होतं, म्हणजे चिकन वगैरे होतं, घरगुती जेवण होतं, चुलीवरचं जेवण होतं, मस्त होतं. कांदेपोहे पण छान होता. सगळे पटापट रेडी होत आहेत. योग्या पोहे गार झाले. आम्ही पुढे मी तुम्हाला आता सांगणारच नाही आहे. काल पण सांगितलं, आम्हाला तेवढं हे कव्हर करता आला नाही आहे. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आपण या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू बघा. मित्रांनो, आम्ही आता सकाळी ब्रेकफास्ट केला आणि आता येऊन पोचलो आहे मॅप्रो गार्डनला. मॅप्रो हे ॲक्च्युली इथं खूप फेमस असं टुरिस्ट प्लेस म्हणू शकता तुम्ही. इथे गार्डन आहे. इथे मोस्टली स्ट्रॉबेरीचे जे हे असतात आपल्याला बघायला मिळतात. स्ट्रॉबेरी फ्रेश बघायला मिळते किंवा स्ट्रॉबेरीचे रिलेटेड जेवढे ज्युसेस असतात किंवा प्रोडक्ट्स असतात जे काही, ते इथे आवर्जून लोक घ्यायला येतात. आणि इथे खूप सारे फन ॲक्टिव्हिटीज पण असतात. तर मग आज आपण जाऊया मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर करूया. बदललं नाही जाऊ दे. मग जॅकेट आहे, जॅकेट पाहिजे दुपार वगैरे आहे ना हे तिकडे पडते व्हिडिओ मागे वाद पण आला पाहिजे. सुरुवातीलाच आम्हाला 2 गेम आहेत तिथे. एक चॉकलेट पकडायचं होतं आणि एक दुसरा गेम होता 5 बॉल होते. 5 बॉल घ्यायचे आणि ते वर लागून खाली बॉक्समध्ये पडलं पाहिजे होतं. जर ते 5ही पडले तर एक स्ट्रॉबेरी मिळणार होती मोठी. आणि दुसरा गेम होता
की वरून चॉकलेट पडत होते आणि त्या आपण जमवायचे. जेवढे जमतील तेवढे आपले. अजून बरेच गेम आहेत इकडे, आपण बघूया. ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे ॲक्टिव्हिटीचं नाव आहे नाही काय लुडो फलेरो लूट म्हणून या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे. इथे बेसिकली काय केलं तर वरती टांगून असं खाली सोडले जातात केबलने आणि आपल्याला जेवढे हाताने उचलता येतील तेवढे सगळे चॉकलेट आपण उचलायचे आणि उचललेली सर्व चॉकलेट्स आपले असतात. तर आता आमच्या ग्रुपकडून कोण झाले, प्राची झाले ना, प्राची म्हणजे स्वप्नीलची वाईफ ती चालली आता. पहिले ते पॅकेट टाक. तू तुझ्या मनाने कर, कुणाचं ऐकू नको. हलू नको. हे कमाई आहे याची. तर मग प्राची तुझी काय स्ट्रॅटेजी होती आजच्या गेमची? येस, मला पहिल्यांदा असं वाटलं की माझं वजन कमी आहे, तर मला खूप मोठा फायदा झाला. स्ट्रॅटेजी काय होती तुझी? स्ट्रॅटेजी होती की मी जास्तीत जास्त चॉकलेट्स कलेक्ट करू बाबूसाठी आणि आमच्यासाठी पण. येस, तुमच्यासाठी पण. मित्रांनो इथे मॅप्रो गार्डनमध्ये मॅप्रोचे जे फन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याशिवाय इथे गार्डन्ससुद्धा आहे. म्हणजे इथे वेगवेगळे प्लांट्स आहेत, फ्लॉवर प्लांट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बघायला मिळतात इथं. आणि अजून इथे त्यांचं काय आहे, कॅन्टीन आहे, रेस्टॉरंट आहे. आणि तिकडे स्ट्रॉबेरी फार्म हाऊस पण आहे. आपण फार्म हाऊस तिकडे जे स्ट्रॉबेरीचे फार्म आहेत ना त्याच्यात पण जाऊ. हे मागे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण असे झाडांचे हे रोपं वगैरे लावलेले आहेत. अरे तू नको जाऊ. हा पडेल लवकर पडेल. शाबाश बेटा. मार कसे पडणार. हा खाली पाडव त्यांना. मध्ये टाक. एक काम कर, काय कर माहिती कर, ह्याला मार, त्याला लागेल. ह्याला मार त्याला. तो बॉल नाही काढू शकत. शाबाश. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. आम तिला मारशील. तिला टेडी हवाय काय पण करून द्या. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.
कल्पेशचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो आहे. तर आम्ही आत्ता आलो आहे फार्मला स्ट्रॉबेरीच्या. इथे सगळे स्ट्रॉबेरीचे फार्म आहे, टॅमॅटोज वगैरे सगळं आहे. का की हे मग कळतं तुम्हाला ते जे एक मोठावाला स्ट्रॉबेरी होता आणि छोटावाला स्ट्रॉबेरी होते ही अजून मोठी होणार. हां मला सांगा ते छोट्या मोठ्यामध्ये मग मोठी वाढवता कशी? त्यात वय हा, हा, आता तो मोठा कशी दुसरा होता वाढवता? बघा तुम्ही बोलवते, केमिकल असते. पण ते ह्याच्यानंतर आहे ती केमिकलची मग तुम्हाला समजतं कसे केमिकलवाली कोणती आणि वेगवेगळी शेती करायला लागते. वेगवेगळी करायला लागते. मग आता ही सगळी केमिकलवाली आहेत आणि बाकीचे जे ऑर्गॅनिक आहेत आपली ती दुसरी कुठली आहे? ते त्या बघू साईडला जरा, आहेत बघू का? ना, दाखवा ना. ॲक्च्युली आम्हाला काकींनी सांगितलं की इथं ना दोन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेरीज मिळतात. तर बेसिकली ज्या मोठ्या स्ट्रॉबेरी असतात ना त्या आंबट पण असतात आणि वजनाला पण जास्त पडतात आणि त्या ॲक्च्युली केमिकलने मोठ्या केलेल्या असतात. पण ज्या छोट्या असतात स्ट्रॉबेरीज त्या खायला गोड पण असतात आणि ते नैसर्गिकरित्या उगवलेले असतात. याच्यामध्ये फरक बघा ना. जसं की आता इथे रोशन दाखवेल तुम्हाला. हे बघ, हा जो फरक आहे ना, हा हे जे वरती आले ते आणि छोटा आहे, आता तो बघ. तर ही स्ट्रॉबेरी म्हणजे आता हे जे झाड असतं ना साईडला असं प्लास्टिकने हे कव्हर केलेलं असतं. पूर्ण हा प्लास्टिकमध्ये ही अशी प्लांटेशन केलेलं असतं. आणि तो बघ, आणि या स्ट्रॉबेरीची ही फळं असतात ना ही खाली अशी काढणार नाही. खाली अशी हे केलेले असतात. नाही, काढणार. हा किती महिने आपला लावता तुम्ही? हे आता मे पर्यंत चालत. मे पर्यंत. आणि म्हणजे कधी चालू कधी करता ही शेती तुमची करायला? पेरणी वगैरे अशी कधी असते ते? लेट झाली ना पावसामुळे. अच्छा, म्हणजे पाऊस गेला की सुरुवात करता ना लावणी लावायला? वगैरे लावते त्या टायमिंगला पावसाच्या अगोदर. हो. पावसाच्या अगोदर करता मग गणपती. गणपतीमध्ये ना दोन्ही पण सोबत करता, फक्त हे केमिकल आणि ते असं करता ना फक्त. 6 महिने तो काम होता ना पुरा धंदा. पाऊस लय असतो ना, आम्ही घराच्या बाहेर पण निघत. हे काय कोबी? कोबी आहे. कोबी पण लावता का ह्याच्यात? गिला येते ती ह्याच्यात? ब्रोकोली, पत्ताकोबी लाव का तिथं? ब्रोकोली, फुलकोबी. कोबी आहे. पाणी वेस्ट द्यायला लागत नाही, त्याचं पाणी घ्यायला लागत. ते अच्छा. म्हणजे हा बरोबर. हा ते एकत्र लावतो म्हणून. मला सांगा ते काढलात परत ते तिकडे येतं का फळ? हो, ही फुलं म्हणजे आहेत ना. एकाच हा. रोपट्याला परत येऊ शकतात ना फळं? म्हणजे आपल्या केलीसारखा नाही, केली तोडली की केली तसं नाही ना. काय जा जय महाराष्ट्र. बघ ही जंगल किती दाट आहे एकदम. आणि हा प्रतापगड त्यासाठीच निवडला होता कारण की अफजल खान इथपर्यंत येईपर्यंत त्याच्या ज्या हे असतील ना तोफा वगैरे त्या सगळ्या निकामी करतील कारण की हा उंचावर आहे किल्ला. आता महाबळेश्वर जेवढा उंच आहे त्याच्या बाजूचे जेवढे किल्ले आहेत ना ते तसेच उंचीवर आहे. आणि इथे येईपर्यंत जंगलातून येईपर्यंत बहुतेक हे जे मुघल होते त्यांना गनिमी काव्याने अर्धा हे नेस्तनाबूत केलं होतं. तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आहे प्रतापगडला. आम्ही कुठे होतो? मॅप्रोवरून निघालो, लंच केला आणि थोडं विनालेकची गर्दी बघितली आणि येऊन आता पोचले प्रतापगडला. आताच आम्ही प्रतापगडला इथे पायथ्याशी आहोत आणि गडाची इथे म्हणजे गडावर जायला सुरुवात केली आम्ही आता. मोरया.
ठेवायला. तर शत्रूवर लक्ष वरून ठेवतात, पण खाली भाले. निशाणे असतात, बाणाने असेल किंवा भाले असतील त्याच्यातून. आणि याच्यातून म्हणजे कसं शत्रूंनी जरी वार केला ना तरी या भिंती आहेत ना तर त्यांना कव्हर करायच्या. तर यासाठी हे. आणि यांचं जर हे बघशील ना त्यांचे काय बोलतात ते आकार बघशील ना, खालच्या साईडला स्लोप असतो, म्हणजे शत्रूला कळणार पण नाही की कुठून आमच्यावर अटॅक होतो. ते वरती तर कोण दिसणार नाही, दिसतील ते हे सगळे खालून. आणि इथून डायरेक्ट बाण त्यांना लागेल, म्हणजे जे काही शस्त्र असेल ना ते इथून लागेल, पण शत्रूचा बाण इथपर्यंत पोहोचणार नाही, कारण की त्याचं जर साईज बघशील ना खाली निमुळता होत जातो, वरती मोठा आणि खालच्या साईडला तर छोटा होत जातो. कुठे आहे? तर हा गाव पुरा भरला आहे. हो, आता वर बघशील ना तो काय बोलतात बाणे किल्ला. बाणे किल्ला हा काय भाग असतो माहिती आहे? किल्ल्याचा सर्वात उंच भाग असतो, त्याला बाणे किल्ला म्हणतात. जिथे मग सदर असते किंवा मग जो राजा असेल तिथे तो त्याची सभा भरली जाते, किंवा त्याचं जे काही असतात काय बोलतात त्याला मीटिंग्स वगैरे ज्या काय होतात ना त्या बाणे किल्ल्यात होतात. तो भाग तो आहे तिथे. हे बघ तिथे जाऊन बघशील ना त्याच्यातून बघ दिसेल तुला खाली ना निमुळते होत गेले ते होल हे जे आहेत ते. हां बरोबर. खालून वरचं नाही मारू शकतो आपण. आणि हे कसे आता हे थोडे तोडलेत, याच्या आधी ना थोडे मोठे होते. आता हा एवढा खोरा आहे, कुणाची हिंमत नाही व्हायची, म्हणजे त्यावेळेला दाट असेल. आता समजा हे झालं ते बारीक झाले, पण एवढ्या दाट जंगलातून मुघल येणं इम्पॉसिबल होतं त्यावेळेला, कारण की त्यांना फक्त असे पठारावरून जाणं, मैदानातून जाणं हे त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी ते रोजचं काम होतं, पण अशा जंगलखोऱ्यातून जाणं त्यांना पॉसिबल नव्हतं. प्रतापगडावर मी पहिल्यांदाच आलो आहे. सध्या गडाची डागडुजी चालू आहे, पण आता इथे येऊन असं वाटतं की एक दिवस येऊन 1 ते 2 दिवस येईन आणि या गडाला पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन. सध्यासाठी आलो आहे तर गड फिरून घेतो आहे, आणि पूर्ण ग्रुप आहे आणि आम्हाला पण परत मुंबईला पोचायचं आहे. तर मित्रांनो, शाळेत असताना आम्ही चौथीला असताना आम्हाला शिवरायांची ओळख झाली, आणि याच पुस्तकामध्ये आम्हाला हे प्रतापगड, जावळीचं खोरं, अफजल खानाचा वध सुद्धा आम्ही याच्यामध्ये बघितलं. याच पुस्तकामध्ये आम्हाला सगळ्याची ओळख झाली, इतिहासाची ओळख झाली, आणि त्याच इतिहासाचा आम्ही अनुभव घेण्यासाठी इथं प्रतापगडला आलो आहे. आणि याच शाळेच्या सगळ्या मित्रांसोबत आम्ही इथे प्रतापगडला आलो. प्रतापगडाच्या आधी आम्ही महाबळेश्वरला आलो, आणि आमची शाळेची शैक्षणिक सहल आम्ही या वर्षीची पूर्ण केली इथे. तर मजा आली ना सगळ्यांना? तर व्हिडिओ आपली आणि चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. हा चॅनल भरपूर वेळा व्हिडिओमध्ये थांबलेला आहे, तर हा जरा सध्या चालू होऊ दे. हे फक्त याला कमेंटमध्ये सांगायला नक्की चालू होईल, आणि बरेच आपले व्हिडिओ पेंडिंग आहेत त्यासुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. झाला तर Thank you. लग्न झालंय आता.